चर्चेत असलेल्या कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात पुन्हा सापडले 46 मोबाईल. कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. कोल्हापूर सांगलीच्या महापुराला कर्नाटक सरकार जबाबदार. भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांचं वक्तव्य. कोल्हापूरच्या विकासाची ग्वाही पुन्हा एकदा. आमदार जयश्री जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील शिवारात अजूनही पंचगंगेच्या पुराचं पाणी. परिसरातील शेतीवर अवलंबून असणारे दुग्ध व्यवसाय अडचणीत. शाहूवाडी तालुक्यातील पूरग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी. ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांची मागणी. करवीर पोलीस आणि पोलीस पाटलांची शांतता बैठक संपन्न. मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली. गणेशोत्सव नागपंचमी या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पार पडली बैठक. केंद्र सरकारने सार्वजनिक ग्रंथालयांना विशेष आर्थिक मदत द्यावी. खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी. नागपंचमी निमित्त मातीच्या नागोबांनी सजल्या कोल्हापूरच्या बाजारपेठा. नागपंचमी सणासाठी नागरिकांची लगबग सुरू. तब्बल 23 दिवसानंतर मलकापूर आगारातून विशाळगडकडे धावली एसटी. गजापूर हिंसाचार प्रकरणानंतर परिसरात लागू झाली होती संचारबंदी. विना अनुदानित शाळा कृती समितीचं शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर ढोल ताशा आंदोलन. सर्वसामान्य प्रचलित नियमानुसार 100% अनुदान मिळावं ही मागणी.